तर वाशिममध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। तिथे सुद्धा इंधनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवतोय। वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा दिसतात। रात्री उशिरापर्यंत डिझेल भरण्यासाठी शेतकरी पेट्रोल पंपावर ताटकळत उभे राहतात। तर इंधन तुटवड्यामुळे शेतीची मशागतीची कामं लांबली आहेत। तर 4 ते 5 तास रांगेत थांबून सुद्धा शेतकऱ्यांना रिकाम्या हातानेच परत यावं लागतंय। वाशिममध्ये सुद्धा डिझेल टंचाईमुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झालेला आहे। किंवा डिझेल भेटते का नाही, कारण आता शेतामधले सर्व कामं चालू आहेत। ट्रॅक्टरचे सर्व जोरात कामं चालू आहेत आणि डिझेल नसल्यामुळे सगळे कामं शेतकऱ्याचे खोळंबलेले आहेत। तरी शेतकऱ्यासाठी शासनाने एक कोणता तरी पाऊल उचला। जे शहर विभागातले पेट्रोल पंप आहेत ते आपल्या जे 4 व्हीलर गाड्या याच्यासाठी उपलब्ध करून द्यावे आणि खेडे विभागातले जे रोडला लागलेले पेट्रोल पंप आहेत ते शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून द्यावे आणि शेतकऱ्याची समस्या सोडवावी, हीच आम्ही शेतकऱ्याकडून एक विनंती करतो शासनाकडे। नागरिकांनी लक्षात ठेवावं की पुरवठा सुरळीत आहे। काही थोड्या अफवांवर विश्वास ठेवून जास्त संख्येने आपण किंवा जास्त क्वांटिटीमध्ये पेट्रोल डिझेल घेऊन ठेवायची आवश्यकता नाहीये। सुरळीत पुरवठा असल्यामुळे आणि आम्ही मागच्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत कंपेअर देखील केलं तर साधारण 20% जास्त मे महिन्यामध्ये आतापर्यंत पुरवठा आलेला आहे। तथापि यापुढे देखील पुरवठा सुरळीत राहणार आहे। फक्त नागरिकांना आव्हान आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जास्त काही साठा करून ठेवायची कुणी गरज नाहीये, गर्दी करायची गरज नाहीये। प्रशासन पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून